सखी, मनवांचा पत्ता हिला नक्की माहिती असणार. ही मनवाला भेटायला तर जात नसेल ना. एक विचारू? विचार ना. तुम्ही किती वर्ष क्लास घ्यायचा? जवळजवळ 10-12 वर्ष. तुम्हाला सुद्धा आवडायचं मुलांना शिकवायला? खरं तर ना, मी डान्स शिवाय दुसऱ्या कसला विचारच केला नव्हता. पण वेळ पडली आणि शिकवायला लागले. सुरुवातीला शिकवणं म्हणजे मला एक कामच वाटायचं. पण थोड्याच दिवसात मला शिकवण्याची गोडी लागली आणि मग दिवाळीची आणि उन्हाळ्याची सुट्टी सुद्धा नकोशी वाटायची. खरं सांगू, त्या मुलांच्या आवाजामध्ये जग विसरायला व्हायचं. मी समजू शकते. ताई, हे बघा, कपाट आवरताना काय सापडलं मला. हे माझे जुने घुंगरू. यांनीच तर मी सुरुवात केली होती. मी काय म्हणते, तू वापर ना हे घुंगरू. घे. मनवा, मनवा. हाय, कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. सखी, तू कशी आहेस? मी मजेत काकू. तुम्ही कशा आहात? मस्त. तुझी मैत्रीण आहे ना आता माझ्यासोबत. आमचं मस्त चाललंय. मग माझी मैत्रीण छानच आहे. तू बस, मी चहा ठेवते. ये बस. काय मग मॅडम, काय म्हणताय? चाललंय, काही विशेष नाही. का ग, तुला करमत नाहीये का? नाही, करमत नाही असं नाही. दादाना ताई खूप चांगले आहेत. माझी खूप काळजी पण घेतात. पण काय झालं? सगळ्यांची खूप आठवण येते. सगळ्यांना सुद्धा तुझी खूप आठवण येते. तू शांत हो, वाईट नको वाटून घेऊस. एक मिनिट. हे घे, काकूने लोणचं दिलंय तुझ्यासाठी. बरं झालं आईने लोणचं दिलं. तुला माहितीये, मी आईला कॉल करणारच होते की मला लोणचं हवंय. तू नाही सांगितलंस ना तरी काकूंना सगळं कळतं. आणि हे घे, काकूने पैसे पाठवले तुझ्यासाठी. कशाला? अगं, अडी अडचणीला लागतील ना म्हणून. माझ्याकडे आहेत पैसे, तू आईला परत देते. मनवा, असू दे. हे बघ, तू जर नाही घेतलेस ना तर काकूंना पुन्हा वाईट वाटेल. घे. हे मनवा, हे घुंगरू कोणाचे आहेत? साधना ताईंचं. ऍक्च्युली हे घुंगरू ते आता वापरत नाही, तर त्यांनी ते मला दिले. अरे वा, हे मग एकदा घालून दाखव ना. नाही, आता नको. का मन मारते स्वतःच? जिजूंच्या घरात होती तेव्हा सुद्धा तुला तुझ्या मनाप्रमाणे जगता आलं नाही, म्हणूनच बाहेर पडलीस ना. मग आता काय प्रॉब्लेम आहे? सखी, मी मन मारत नाहीये, पण आता खरंच इच्छा नाही माझी. हे बघ, तुझी इच्छा नसली ना तरी पण मला तुला एकदा डान्स करताना बघायचंय.
मनवा, तुला डान्स करायला एवढं आवडत असून सुद्धा गेल्या कित्येक दिवसापासून तू डान्स केला नाहीयेस. आणि आता ज्यांच्या घरात तू पेइंग गेस्ट म्हणून आलीयस त्या साधनाताई डान्समध्ये तर किती मोठ्या आहेत आणि त्यांनी ही घुंगरू तुला दिली आहे. या सगळ्याचा अर्थ असा होतो की देवाची सुद्धा हीच इच्छा आहे की तुला तुझ्या आवडीच्या सगळ्या गोष्टी पुन्हा करता याव्या, अगदी डान्स सुद्धा. काय पटतंय ना? मग आता विचार करण्यात वेळ वाया घालवू नकोस. हे घे. वा, छान. मनवा, आज मी तुला खूप दिवसांनी डान्स करताना बघणार आहे. हॅलो. अरे बापरे. बरं, कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय? ओके, निघते मी. काय झालं? माझ्या मैत्रिणीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. मला निघायला हवं. मी येऊ का तुमच्या बरोबर? नाही नाही, तू डान्स कर आणि मी चहा करून ठेवलाय तेवढा घे. हा, आले मी. येते मी. मनवा, थांबलात का? नाचा. नाचा, मनसोक्त नाचा. हेच करायचं होतं ना तुम्हाला, म्हणून कर सोडलत ना तुम्ही. माझ्यापेक्षा जास्त महत्वाच्या या गोष्टी तुम्हाला मुद्दाम केलं ना तुम्ही. प्रत्येक वेळेला ज्या ज्या गोष्टी मला आवडत नाही त्याच करायच्या होत्या तुम्हाला.
पण प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते मनवा. काय करायचं ते कधीच कळलं नाही ना तुम्हाला, किंवा कळून घेतलं नाही तुम्ही मुद्दा. स्वतःच्या नवऱ्यापेक्षा जास्त या गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्हाला. बोला ना, आता का शांत बसलाय तुम्ही? तुम्हाला कळतंय तुम्ही काय करताय म्हणून? कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं याची अक्कल नाही तुम्हाला. आपला संसार सोडून इथे राहायला आलात तुम्ही. मला कधीच वाटलं नव्हतं म्हणून तुम्ही असं कराल. ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून. माझ्या फिलिंग्सशी खेळलायत म्हणवा तुम्ही. खूप चुकीचं वागलात. मी काय बोलतोय याने काही फरक पडेल असं वाटत नाही मला, कारण बाकी सगळ्यापेक्षा असल्या फालतू गोष्टींमध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे. तुमच्या अशाच वागण्याने भांडणं पाहिजे आपल्यात, आणि आता सुद्धा तुम्ही तसंच वागताय म्हणवा. नाचा तुम्ही, मला शोभत नाचा. कारण हे जे काही वागताय ना तुम्ही, यावर मला आता काहीच नाही बोलायचंय. काय बोलणार तुम्ही? बोलायला काही असेल तर बोलाल ना. तुम्ही मला सांगता प्रत्येक गोष्टीचं लिमिट असतं. तुम्हाला तरी कळली कधी ही गोष्ट? आतापर्यंत तुमच्या मनाप्रमाणे मला वागवत आला, आणि मी सुद्धा सगळं ऐकलं. काय मिळालं मला? सांगा ना, काय परिणाम झाला? बायको आहे ना मी तुमची. मग मला काय हवं काय नको एवढं साधं कळत नाही तुम्हाला? माझ्या मनात काय आहे एवढं सुद्धा नाही कळत. संशय घेतला राजवीर तुम्ही माझ्यावर. हे बघा मनवा, नाही नाही, तुम्ही काही बोलू नका, कारण त्याचा काही उपयोग होणार नाहीये. आणि प्लीज जा तुम्ही आता इथून. आधीच या सगळ्यामुळे सगळ्यांना खूप त्रास झालाय. आता मला आणखी कोणाला त्रास नाही द्यायचा. मिस्टर देसाई, तुम्ही टेन्शन घेऊ नका. टेन्शन घ्यायची वेळ आता समोरच्यांवर येणार. हा अर्जुन काही साधा सुद्धा वकील नाहीये. आजपर्यंत एकही केस हारलो नाहीये. सो डोंट वरी. हा, ही केस तुम्ही जिंकलीच म्हणून समजा. ओके, सी यू इन कोर्ट. बाय. राजवीर, राजवीर मित्रा, कसा आहेस तू? कसा आहेस तू? मी अमेरिकेवरून आल्यावर मला वाटलं मला घ्यायला येशील. मी मेसेज पण केला होता तुला. बाकी काय म्हणतोस? अमेरिकेची ट्रिप सॉलिड झाली माझी. म्हणजे 10 दिवसात काम संपलं माझं. पुढच्या 10 दिवसात फुल ऑन शॉपिंग, सगळीकडे फिरणं, धमाल, मजा. मनवा बहिणी काय म्हणतायत? त्यांना का नाही आणलंस? राजवीर, आल्या आल्या ऑल ओके ना? तुम्ही दारू पिता? मला नाही आवडत कोणी दारू प्यायला. काय रे? अरे यार, इतक्या दिवसांनी आलोय मी. माझ्याशी गप्पा मारशील, बोलशील, फक्त एकट्याने ड्रिंक घेणार आहेस? एक मिनिट राजवीर, वहिनीला आवडत नाही ना तू ड्रिंक केलेलं? राजवीर, तू बोलणार आहेस का माझ्याशी? राजवीर, मी तुझ्याशी बोलतो.
बोलणार नाहीयेस का माझ्याशी? आता बोलण्यासारखं काही उरलं नाही. म्हणजे संपलं सगळं. ज्यांचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं अशा माणसांसाठी खूप केलं आयुष्यात मी. त्याचा काही उपयोग झाला नाही. वहिनींची भांडण झालंय का? सोडून गेल्या त्या मला. हे कसं आलं? त्यांना तेच करायचं होतं आणि त्यांनी केलं. नाही नाही नाही, एक मिनिट. तू ड्रिंक घेऊ नको, आपण बोलूया आधी. तुला सांगितलं नाही यावर बोलण्यासारखं काही नाही. हो पण तू 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 ड्रिंक घेऊ नको. अर्जुन प्लीज, मला नाही बोलायचं ह्याच्यावर. मनवा, मनवा शांत हो. सखी, मला एक गोष्ट कळत नाहीये. आपण एवढी खबरदारी घेतली तरी त्यांना पत्ता कसा मिळाला इथला? अगं खरं तर मी तुला हेच सांगायला आलेले की राजवीर जिजू मला तुझा पत्ता विचारत होते. म्हणजे तू दिलास त्यांना पत्ता? नाही, मी नाही दिला. मग कोणी दिला? मला पण काहीच कळत नाहीये. सखी, फक्त तुला आणि घरच्यांना माहितीये मी कुठे राहते ते. हो ना. ते नक्कीच तुझा पाठलाग करत आले असणार. नाही ग, मला नाही वाटत जिजू माझा पाठलाग करत येतील. सखी, मी त्यांना चांगलंच ओळखते. जगाच्या पाठीवर कुठेही गेले ना, ते मला काही ना काही मार्ग काढून शोधून काढते. नऊ वाजून गेले. सखी कशी नाही आली अजून? काकू, सखी अगं, तुलाच फोन लावणार होते आता. एवढा का उशीर लागला तुला? मनू भेटली ना? हो काकू, भेटली ती मला. सॉरी, ये ना, बस ना, बस. काय झालं? सगळं ठीक आहे ना सखी? हो काकू, सगळं ठीक आहे. काय म्हणाली मनू? कशी आहे मनू? ठीक आहे ती पण. तिला लोणचं दिलंस का? हो काकू, दिलं ना तिला लोणचं. ती तुमच्याकडे मागणारच होती. अजून काय म्हणाली ती? विशेष काही नाही, नॉर्मल गप्पा मारल्यात आम्ही. बाकी तिकडे सगळं व्यवस्थित ना ग? सखी, सखी सांग ना, सगळं ठीक आहे ना? काकू, राजवीर जिजूंना मनवाचा पत्ता कळलाय. म्हणजे ते आज तिथे गेले होते का? हो. सॉरी मनवा, खूप उशीर झाला. तुला भूक लागली असेल ना? अहो नाही नाही, ठीक आहे. तुमच्या मैत्रिणीची तब्येत कशी आहे? स्टेबल आहे आता. पण सखी कुठे आहे? जेवून जायला सांगायचं होतं ना तिला. नाही, ऍक्च्युली तिचं जरा काम होतं म्हणून ती निघाली. तुम्ही बसा ना, मी पाणी आणते. एक विचारू? हा? तू डान्स का सोडलास? सवय नाही राहिली ना म्हणून. मग आता सवय लावून घे. कला माणसाला जगायला शिकवते. कला माणसाला संकटातून मार्ग सुद्धा दाखवते. कला माणसाचं जगणं समृद्ध करते. मला तर माझ्या कलेने खूप काही दिलंय. मला माहित नाही, मला डान्स येत नसता तर मला काय करावं लागलं असतं. म्हणून म्हणते, कलेचा आदर कर. कलेला फार काही द्यावं लागत नाही. थोडासा वेळ, थोडीशी जिद्द, थोडंसं प्रेम दिलं ना, ती कला आपल्याला भरभरून देते. कळतंय ना मी काय म्हणते ते? लक्षात ठेव, कारण काहीही असो, पण कलेचा बळी देऊ नकोस. कुणास ठाऊक, उद्या तीच तुझी ओळख होईल
आलेच मी.